जाम मजा येते ओपन रान मध्ये अंघोळ करण्यासाठी। तर गाईज तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी सेवाराम मध्ये काय करतो। सो यस, फायनली मी हिम्मत हरलो। काल रात्री थोडस 5 किलोमीटर मी बाईकवर बसलो आणि जय साईनाथ। दिवस 4 साईमय सकाळ। आता आपण कसाराच्या खाली जाणार आहे। कसाराच्या खाली आपला नाश्ता वगैरे आणि 9 वाजता आपण कसारा चढण्यासाठी चालू करणार आहे दरवर्षीप्रमाणे। आणि आपली फुल पब्लिक टी शर्ट विशर्ट घालून रेडी आहे। यो भाई अजून झोपला, आला उठवायचं। जय साईनाथ। जय साईनाथ। पीछे भी पब्लिक। ए भाई तू टी शर्ट क्यों नहीं पहने? साईराम, मैं तेको कल से बोलने वाला था। अभी पहनू, अभी पेन मतलब हम लोग ये पहनने। शक्तिमान झोपला, शक्तिमान झोपलाय। सो कसारा चढायला जाम मजा येणार आहे। आणि मेन गोष्ट मी तुम्हाला ही सांगतो की मी व्लॉग कंटिन्यू ह्याच्यासाठी घेत नाही, कारण आम्ही वॉकिंग करतोय, थोडी मजा मस्ती चालू आहे। पण वॉकिंग करता करता दुपारच्या या उन्हामध्ये वॉकिंग करतो आणि खूप उन्हाचा त्रास होतोय। वरून ब्लॉग काढणं हे खूप इरिटेट होत आहे, कारण ताकदच नाहीये। इरिटेट म्हणजे ताकदच नाहीये। सो म्हणून मी जास्त नाही, थोडं फार घेऊन 3-4 पार्ट्स बनवेल, चांगले वाले, म्हणजे तुम्हालाही बोर होणार नाही, चांगलाही ब्लॉग बनेल। तर आता कसारा चढूया आपण। बाय। तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन। नाश्त्याच्या हॉल्टवर पोहोचलोय। पब्लिक आता इकडनं कसारा घाट चढते, दुसरी पब्लिक। आम्हाला आता टाइम आहे, आम्ही इथे नाश्ता वगैरे करू, त्यानंतर इकडनं चढू। चला बघूया नाश्ता काय। मेंदूवडे सगळी पब्लिक खाऊन बसले, खूप पद्धतशीर बसली मेहफिल। सर्व पब्लिक कसारा घाट चढायचा आहे। 4था दिवस, दुपारचा हॉल्ट आपला घाटांदेवी। म्हणून जागे वाले की जय सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई तुझ्या नागान धरली शिर्डीची वाट, धरली शिर्डीची वाट। सुदबुद हरली, तहान भूक सरली, पाहुनी पालखीचा थाट, पाहुनी पालखीचा थाट। मामा आतो साई हिरवळ सजलाय रान ग तुझ्या कसारा घाटात। बाय। जय साईनाथ। आपला मनीष भाऊ फुल थंड पाणी देऊन जाम भारी काम करतोय। फुल सेवाराम चालली आहे। टॉम भाई और मनीष भाई कसं वाटलं थंड पाणी पिऊन? सुकून भेटला। सुकून। थँक्यू सो मच भाऊ। साईराम। चलो बाय, मावा कुल्फी काय? चला या सावलीत या बाई। ही का मी काय बोलतो काका? कुल्फी
माझ्या बायकोसाठी मी थोडस थंड मलाई कुल्फी घेतली. 1.5 तासापासून चालतो आणि फक्त 20 मिनिटं चाला. जय साईनाथ. अजून किती पुढे गेले असते माहिती आहे कधी पण तुमची वाटत. A few moments later. घाट उतरलो फायनली आणि मी पुढे पुढे चालते. बाबा मागे बाबा पाहायला आलं कोण. पण आम्ही फायनली पूर्ण घाट चढलोय आणि आता उतरतोय. आणि इकडे घाटन देवीच्या मंदिरात आपण थोडा वेळ थांबू. त्याच्यानंतर हॉल्टवर जाऊ. हॉल्टमध्ये थोडंसं पुढे फायनली घाटन देवीला पोचलो. फायनली पोचलो घाटन देवीला. जाम सुकून भेटला बघून आलं असं. बघू ना माहित नाही किती. बॉबी किधर है भाई? बॉबी किधर है? पीछे आ रहा है. मन वेडे म्हणित माझे साईनाथाचे खुळ लागले. मन वेडे म्हणित माझे साईनामाचे खुळ लागले. विकी क्या हो रहा है? चपाती नहीं कुछ नहीं. चपाती नाही फक्त नल्ली आणि भाजी आणि भात. चपाती आहे ऑर्डर केले ऑर्डरला येते. भाजी लागतं. काय करू कोमल? भात खाऊ मी. आता काय ऑप्शन आहे? जय साईनाथ. जेवणाच्या हॉटेलला पोचलोय. दाल भात खातो मस्त रमतो तो. सो जातो जागे वाले की ओम साई. जय साई. आम्ही आता निघालोय रात्रीच्या हॉलसाठी. 4था दिवस. मस्त झोपलो 2 तास जरा. सो चला मध्ये मध्ये भेटू मजाक मस्ती करताना. फक्त रनिंग आहे. रनिंग जास्त दाखवत नाही आता आम्ही. आम्ही आहोत गार्डन देवी मंदिराच्या पुढे. इथेच आपला हॉल्ट होता दुपारचा. त्याच्यानंतर आता आपण सगळे पुढे आज गोटीला आहे. गोटीला बसते. गोटीला बसते. गोटी जाम लांब आहे. 30 किलोमीटर वर. इथे पाणीपुरी खायला थांबलेत. शेंगा आणि पाणीपुरी. काय दगडाचे 5 प्लेट झाले. पैसे द्या आपापले. आपापले पैसे द्या. नहीं तू सबका दे रहा है पागल. काय तू पण मध्ये. अरे सॉरी भाई. विक्की भाई. विक्की भाई सॉरी भाई. गाली भैया मेरा मुंह से निकल गई. मेरी जबान टूट गई यार. क्या कर रहा है? गलती हो गई. भाई मजाक कर रहा था. मजाक कर रहे. पब्लिक पाणी लोड करते. पाणी संपलंय आपला. सेवाराम अजून तिथे पण बाटल्या आहेत. त्या पण पाणीचे लोड करायचे आहेत. पाणी पूर्ण संपून गेले म्हणून पाणी लोड करणं चाललंय आता. जय साईनाथ. हे बघा गाय लोकांना काय काय खाऊ घालते. चारा. हे बघ किती छान आहे. सुंदर आहे. पिल्लू ह्याला काय झालं काय माहित. भुकतोय नुसता. मी जर्मन शेपर्ड बोललो रागवलाय तो. आम्ही इकडे आलोय कलिंगड घ्यायला. आपण 200 किलो कलिंगड घेतोय आता इथे सेवाराम साठी. तर गाईज तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी सेवाराम मध्ये काय करतो. सो यस फायनली मी हिम्मत हरलो. काल रात्री थोडंसं 5 किलोमीटर मी बाईकवर बसलो आणि बोललो आता बसलोय तर सेवाराम करूया. म्हणून मी जसं आज सकाळी आज पहिला दिवस आहे माझा बसण्याचा. बसल्या मी सकाळी पाणी लोड केलं. 20 बॉटल 10 छोट्या 10 मोठ्यावाल्या बॉटल बॉक्स
पाणी लोड केलं. आम्ही मागे होतो ना, तर आम्हाला विचारायला कोण नव्हतं, कोण नव्हतं पाणीसाठी आहे का वगैरे, आम्ही हे व्हायचो. आम्ही विचार केला आम्ही बाहेर मागे मागे जाऊन सगळ्यांना पाणी वगैरे वाटू. आणि आता कलिंगड घ्यायला आलो की सगळ्यांना कलिंगड वगैरे वाटू. सो आम्ही ताक पण बघितलं, ताक भेटत नाहीये. ऑलरेडी ऑर्डर द्यावं लागेल. खूप 30-40 लिटर पाहिजे तर ऑर्डर ते उद्या आपण वगैरे ते उद्या आपण करू. सो मी आता सेवाराम करणार आहे. पाणी कलिंगड ताक वगैरे वाटत जाऊ. जय साईनाथ. हा बघा माझं दादा आहे ना 4-5 दिवस 200 किलो आपण कलिंगड घेतलेत. आता वाटू. उरलं तर उद्या वाटू, नाही उरलं तर आजच वाटून टाकू सगळं. चला कलिंगड लोड झाले 3 गुणीत. 3 गुणी भरल्यात. 29 एकदम स्ट्रगल चालू आहे आमचा. आम्ही आता पूर्ण ओपन शेतातून चालत येतोय. काय येतोय माहितीये इकडे, कारण अंघोलीसाठी. कोमल काय आवडी नाचते इकडे तिकडे? पाणीसाठी आम्हाला एक जण बोलला वरती मोटर चालू करतो, जा वरती आलो आणि पाणी पण नाही सोडलं. आम्ही पाण्यासाठी चालतोय एवढं. हे बघा पाणी मस्त वाहतंय. आता इकडे करशील ना अंघोल? करेन ना, हाँ अभी बड़ा हो गया, आजा आजा. चलो भाई चलो नहाते. चलो हम लोग किसे ला रहे हैं? चलो सब लोग नहाने आए, नहाते. गाईज थोडा खाली नाही दाखवू शकत कारण आम्ही अंडरवेअर वर आहे आणि जाम मजा येते ओपन रान मध्ये अंघोळ करण्यासाठी. खरी मजा तर हीच आहे. आता मस्त मी अंघोळ करतो, व्हाईट अँड व्हाईट कपडे घालतो आणि जातो कलिंगड आणि पाणी वगैरे वाटायला. सेवाराम जय साईनाथ. कोमलला खाली पाठवलं रूम मध्ये अंघोळ करायला, लेडीज आहे म्हणून. चलो मिलते नहाने के बाद. 1 hour later. 360 की स्पीड से पार है. आपला टेम्पो फसलाय. अरे जेव्हा मागवतो काय बोलतात ते बोला. रिवर्स ले जैसा था ना वैसे में रिवर्स ले और ऐसा लेके आ बस खत्म. घुमाया क्यों वैसे मंदिर आहे? मामा बोला मामा. मामा तुम्ही इकडे या, सगळं ते तुम्हाला गोल घुमाए. मस्त सगळे आता अंघोळ करून फुल व्हाईट अँड व्हाईट. अभी सेवाराम करेंगे हम. सेवाराम मध्ये आता मी जाम चाललो. 4 दिवस चाललो, आता 5वा दिवस. नाही होत आहे. पायाला पूर्ण फोड आले, तुम्हाला दाखवले बघा. आणि इकडे फोड आहे भाई, इकडे आणि इकडे. सो जय साईनाथ. नाही जमत आहे. फ्रेश झालोय व्हाईट अँड व्हाईट घालून. आता आम्ही सेवाराम करणार आहे. सो बघा सेवाराम कशी करतो आम्ही. रोज पदयात्रा बघताय तुम्ही, आता सेवाराम बघा कशी करतो. पत्थर नहीं है ऊपर कलिंगड कापण्यात आलंय. जय साईनाथ. सबको वाट देना भाई. साईराम जय साईनाथ. जय साईनाथ. जाम कलिंगड आहेत, कापून वाटू. लो भाई लो, तुमले लो पहिले. चालू करू. साईराम साईराम जय साईनाथ. जय साईनाथ. वेडे म्हणित माझे साई नामाचे खुळ लागले. जय साईनाथ जय साईनाथ. श्रद्धा सबुरी हा साई मंत्र, श्रद्धेत माया लाभे होशी अनंत. श्रद्धा सबुरी हा साई मंत्र, श्रद्धेत माया लाभे होशी अनंत. सबुरीची ही वाट चाल, साईनाथाचे गुणगान. सबुरीची ही वाट चाल, साईनाथाचे गुणगान.
साईनाथ. मी थोडंसं आता चाललो. आता परत मी नाश्त्याच्या हॉलपासून ते रात्रीच्या हॉलपर्यंत चालेल असं नाही. सेवाराम करतो तर चालणार नाही असं. थोडंफार आम्ही चालू. भाई भी चलेगा. कोमल पण चालेल. आणि अंकीच्या पायावरती एवढा मोठा फोड आलाय आणि त्याला रडत होता. त्याला चालायचंय पण फोड आलाय तर कसं. आणि मांडी सुद्धा त्याची पूर्ण घासली आहे तरी तो चालतोय. मी तुम्हाला त्याला मी खूप बोलली की त्रास नको करू. बाबा नाही बोलत त्रास करायला. संकट आहे बाबांवरती असं गेल्यावरती. पण तो काय ऐकत नाही. जिद ठेवली. आणि तो रात्रीच्या हॉल पासून दुपार म्हणजे सकाळच्या हॉल पासून दुपारपर्यंत चालला आणि झोपला पण नाही. आराम पण नाही केला. आणि परत आता कंटिन्यू चालतोय तो. मी दाखवतो. नाही काय तू अंघोळ करणार आहे ते. जय साईनाथ. क्या क्या सुकाने एक चीज अंडरवेअर. अक्षय तिकडे चाललाय. मी तुम्हाला दाखवतो. तो बघा साप आहे. सापच धुवायला जाम चालतोय. पाणी द्या झालं. आता अक्की सोबत विक्की गेलाय. विक्कीला ना भावा 5-5 मिनिटाला बसायला लागतं. आणि अक्की असं आहे ना की एकदा स्पीड घेतली की तो बसत नाही. आता बघू बॉबी पण आता गेलेला. बॉबीला पण नाही जमलं तेवढं पळतोय. अख्ख्या रोडवर कुठे दुकान पण नाहीये आणि कोण पाणीवाला पण नाहीये. अशी अवस्था होते. म्हणून सेवा. केवढा मोठा रोड आहे. जय साई. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. आम्ही आलोय पुढे आणि आता आतरून टाकतात की पॅराशूट राईडिंग. पॅराशूट करतात वाटतं. आता बनवतात पूर्ण गोला. परत मग बोलतात सगळे. अरे मग आता एवढीच हाईट आहे ना. हाईट तेवढीच आहे मग. हा एवढीच हाईट आहे. आपल्याला एवढंच अजून ते वरण घ्यावं लागेल. घे अजून त्या साईडला घे. फुल पद्धतशीर गाड्या टाकल्यात. हॉल्टवर पोचलोय आम्ही. पालखी आता येईल आणि फुल गाड्या टाकल्यात. सेवाराम मस्त 15-20 लोक झोपतात पद्धतशीर.